सीतारामन देखील पोहोचले आहेत आणि इतर नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। त्याच्या आधी कोर कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे। त्याआधी निर्मला सीतारामन आणि रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक आता सुरू झालेली आहे। ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण या बैठकीच्या नंतर भाजपचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल। गिरीश आपल्या सोबत आहेत। गिरीश, आता सीतारामन आणि रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये कोर कमिटीची बैठक होईल आणि या बैठकीनंतर मग गटनेता जो निवडला जाणार आहे त्यासाठीची बैठक होईल। नक्कीच अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि 10:30 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की सर्व VVIPs जे ते पोहोचलेले आहेत, आमदार पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस इतर महत्त्वाचे नेते देखील दाखल झालेले आहेत आणि विजय रुपाणी तसेच निर्मला सीतारामन या देखील अवघ्या काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून गेलेल्या आहेत। संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी पुष्पगुच्छ ठेवण्यात आलेले आहे आणि फुलांची आरस करून हा संपूर्ण परिसर सजवण्यात आलेला आहे, नीटनेटका स्वच्छ करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा दिवस भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार आहे आणि त्यामुळे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठेवणार आहे। जर आपण पाहिलं तर औपचारिकता म्हणून एक प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला जाईल, यानंतर अनुमोदन एका आमदारांकडून त्या ठिकाणी केलं जाईल आणि मग विचारलं जाईल की तुम्हाला सगळ्यांना एकमतानं देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळाचे पक्षनेते म्हणून मान्य आहेत का, यावर सगळे आमदार हे हात किंवा आवाजी मतदानाने किंवा हात वर करून आपलं मत मांडतील आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांची निवड केली जाईल आणि निवड झाल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते जे आहेत त्यांची भाषणं या ठिकाणी होतील, आपलं मत ते त्या ठिकाणी व्यक्त करतील, आपली भावना त्या ठिकाणी व्यक्त केली जाईल आणि महाराष्ट्र प्रगतीच्या पथावर पुढे कसं जाईल याबद्दल देखील काही माहिती दिली जाईल आणि यानंतर विधिमंडळ गटनेतेपदाची जी निवड आहे ती केली जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। केवळ औपचारिकता राहिलेली आहे, अधिकृत पद्धतीनं जी प्रशासकीय पद्धत असते ती पूर्ण झाल्यानंतर, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे विधिमंडळाचे पक्षनेते म्हणून त्या ठिकाणी शपथही घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका देखील मांडतील आणि त्यांचं नाव समोर आल्यानंतर मग राज्यपालांकडची जी सत्ता स्थापनेची पुढची प्रक्रिया ती होणार आहे। कारण आपण पाहिलं की विरोधक बरीच टीका करत होते, राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही असं सुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणाले। आपण पाहतो का आता कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे। मात्र ज्या वेळेला निकाल लागला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित असं या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि दिल्लीमध्ये हे नाव निश्चित झाल्याची बातमी आपण सगळ्यात आधी TV9 मराठीवर दिली होती। त्यानंतर आज या बैठकीसाठी जेवढे आमदार पोहोचतायत त्यांनी म्हटलं तुमच्या मनातला जो चेहरा आहे तोच मुख्यमंत्री होणार। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ज्या प्रकारे सगळ्या बैठका होत होत्या त्यानुसार ते केंद्र ठरलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणामधलं आणि थेट दृश्य आपण पाहतो। निर्मला सीतारामन आणि रुपाणी ज्यावेळेला विधान भवनामध्ये दाखल झाले, भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीसाठी ज्यावेळेला निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे पोहोचले त्यावेळेची ही दृश्य आपण पाहताय आणि विधिमंडळामधला आतला परिसर, प्रत्येक दरवाजाला फुलांची सजावट आणि इलेक्ट्रिक तोरणं सुद्धा या ठिकाणी, विद्युत रोषणाई सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साहजिकच आहे आजचा दिवस हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस नक्कीच वृषाली। आणि आपण पाहतोय की उद्या शपथविधी सोहळा होणार आहे, त्याआधी गटनेता औपचारिकता आहे भाजपमधली ही आज बैठक होईल आणि त्यामध्ये हा गटनेता निवडला जाणार आहे। महायुतीमध्ये 2 पक्ष आहेत, त्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचा गटनेता निवडण्यात आला होता, मात्र भाजपकडून अद्याप गटनेता निवडण्यात आला नव्हता। सस्पेन्स खूप या सगळ्यामध्ये वाढलेला होता, मात्र आज तो सस्पेन्स संपतोय आणि भाजपचा गटनेता आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आपल्या समोर येतील। 23 तारखेला निकाल लागला आणि या निकालानंतर ज्यावेळेला महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं मग आता लवकरात लवकर सत्ता स्थापन केली जाईल असं एक बोललं जात होतं चित्र, मात्र काही कालावधी लागला। दिल्लीमधल्या होत असलेल्या बैठका आणि हे सर्व काही चित्र पाहिलं तर भाजपचा गटनेता केव्हा निवडला जाणार, शपथविधीचा कार्यक्रम केव्हा होणार या संदर्भात अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात होते। विरोधकांनी सुद्धा टीका टिप्पणी केलेली होती। पुन्हा एकदा जाऊयात गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, तर भाजपचा गटनेता निवडण्यासाठीची बैठक लवकरच सुरू होईल। आता सध्या कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे, निर्मला सीतारामन रुपाणी यांच्या उपस्थितीमध्ये ही कोर कमिटीची बैठक सुरू झाली। एक एक करून आमदार जे आहेत ते विधान भवनामध्ये आता दाखल झाले
आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक यामध्ये होईल आणि गटनेता निवडला जाईल. तरी दोन दृश्य काही मिनिटांपूर्वी, काही वेळापूर्वी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस विधिमंडळामध्ये पोहोचले, अगदी भगवत जॅकेट घालत, एक वेगळाच आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर, आणि ज्यावेळेला ते पोहोचले त्यावेळेची दृश्य. आणि काही मिनिटां अगोदर विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण या कोर कमिटीच्या बैठकीसाठी पोहोचले. या दालनामध्ये भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि याच्यानंतर भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असं भाजपच्या आमदारांनी देखील या बैठकीसाठी पोहोचताना या ठिकाणी म्हटलेलं आहे. गटनेते पदाच्या नावाचा प्रस्ताव कोण मांडणार यावर आता सध्या चर्चा सुरू आहे. गटनेते पदाच्या प्रस्तावावर अनुमोदन कोण देणार यावर देखील चर्चा होते. भाजपची कोर कमिटीची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया आहे, ही औपचारिकता आहे. ज्येष्ठ आमदार जो असतो तो गटनेता पदाच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो मांडत असतो, आपलं मत व्यक्त करत असतो, अनुमोदन देत असतो आणि त्याच्यानंतर इतर आमदार जे आहेत ते आपलं मत व्यक्त करत असतात. आणि आता याच विषयावर खल सध्या सुरू आहे. गटनेता निवडण्यात आल्यानंतर नवे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असतील या प्रकारची घोषणा कदाचित निर्मला सीतारामन आणि रुपाणी हे पत्रकार परिषदेमध्ये करू शकतात. थेट आपण जाऊयात गिरीश यांच्याकडे. गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे. निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या ठिकाणी पोहोचलेले, दिल्लीहून निरीक्षक आलेले आहेत आणि या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर गटनेता निवड करण्याची जी प्रक्रिया ती सुरू होईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केले जाणार आहे अशी माहिती मिळते. आवाजी मतदान घेतील किंवा हात वर करून सर्व आमदारांना हे निरीक्षक विचारतील आणि आपली भूमिका काय आहे, देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला विधिमंडळाचे भाजपचे गटनेते पक्षनेते म्हणून मान्य आहेत का, असा सवाल त्यांना केला जाईल आणि यानंतर सगळ्यांकडून हात वर केल्यानंतर त्यांची पक्षपदी निवड होणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे. विधिमंडळाच्या गटनेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर मग सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा केला जाईल. आपण पाहतोय की आनंदाचं, उत्साहाचं आणि एक ऊर्जा देणारं वातावरण जे आहे ते सध्या विधिमंडळ परिसरामध्ये पाहायला मिळतंय. भाजपच्या सर्व आमदारांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, फेटे बांधले जात आहेत, फुलांची उधळण केली जाते आणि संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये आपण जर पाहिलं निखिला तर विविध फुलांची आरस सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व आमदारांमध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण, त्यासोबतच जे त्यांच्या सोबतचे आमदार आहेत, जे अपक्ष आमदार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि दिग्गजांचा पराभव केलेले जे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या सगळ्यांकडून आपण पाहतोय की आता विधान भवन परिसरामध्ये भाजपची जी कोर कमिटी आहे त्यामध्ये गेलेले आहेत. आपण सकाळी पाहिलं की सदाभाऊ खोत पोहोचले होते, यानंतर गोपीचंद पडळकर हातात हात घालूनच या ठिकाणी पोहोचले आणि आमची जोडी तुटणार नाहीये, बरंच बळ आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण संघर्षामध्ये एक प्रकारे त्यांचं पाठबळ आम्हाला कायमच राहिलेलं आहे, त्यामुळे तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी भावना सुद्धा प्रत्येक आमदार या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. काही वेळापूर्वी या ठिकाणी अशोक चव्हाण सुद्धा पोहोचले. अशोक चव्हाण यांनी पण आपली भूमिका या ठिकाणी मांडली की जे वरिष्ठ निर्णय घेतील तो निर्णय आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर केला जाईल, मांडला जाईल आणि सांगितला सुद्धा जाईल आणि त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला देखील मान्य असेल अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. वरिष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते होते, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि यानंतर आपली प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी दिली. विनोद तावडे पण सकाळी या ठिकाणी येऊन गेले, त्यामुळे भाजपचे दिग्गज नेते आज विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. पंकजाताई सुद्धा दाखल झालेले आहेत. इतर जे महत्त्वाचे नेते गिरीश महाजन असू द्या किंवा चंद्रकांत पाटील असू द्या, आशिष शेलार असू द्या, हे सगळे महत्त्वाचे जे नेते आहेत, पहिली फळी आहे भाजपची, महत्त्वाचे नेते मानले जातात. राधाकृष्ण विखे पाटील असू द्या, हे सगळे नेते आज विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. फेटे या सगळ्या नेत्यांना बांधले जात आहेत. अतुल भातखळकर या ठिकाणी पोहोचले की 2014 पासून 2019 पर्यंत देवेंद्र पर्व सुरू होतं. मध्ये कालखंड कुठेतरी गडबड झाला होता, कमी मॅन्डेट मिळालं होतं, मात्र पुन्हा एकदा 2024 नंतर 2029 पर्यंतचं देवेंद्र पर्व महाराष्ट्राला अनुभवायला मिळेल. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि ही भावना व्यक्त करत प्रत्येक आमदार जो आहे तो विधानमंडळामध्ये दाखल होतोय. आता महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. भाजपची कोर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. तरी बाहेरची दृश्य निखिल आपण या ठिकाणची पाहतोय. एकीकडे बैठक सुरू आहे तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. कुठली अप्रिय घटना घडू नये याची देखील पावलोपावली दखल घेतली जाते. तर दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की बैठक आता भाजपच्या कोर कमिटीची सुरू आहे. आतमध्ये या बैठकीमध्ये विजय रुपाणी आणि त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत आणि या सगळ्या नेत्यांच्या भाजपची अंतर्गत जी कोर कमिटीची बैठक आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांचं मुख्यमंत्री बनणं
हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे, शिल्लक राहिलेली आहे. आणि निखिला जी सगळ्यात आधी TV9नंच ज्यावेळी भाजपला 138चं मॅन्डेट मिळालं होतं त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी 10-10:30च्या सुमारास ही बातमी ब्रेक केली होती आणि म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. केवळ अधिकृत घोषणा बाकी राहिलेली आणि अगदी तसंच सगळं काही घटनाक्रम घडताना पाहायला मिळतो. त्यामुळे आपली जी ताकद आहे ती सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळते. जी माहिती आपल्याकडून वरिष्ठ सूत्रांकडून हॉर्सेस माउथने मिळाली होती तीच आपण महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना सांगितली आणि अगदी तसाच घटनाक्रम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप संदर्भात असू द्या, महायुती संदर्भात असू द्या पाहायला मिळतोय आणि आज देखील तसंच घडताना दिसतंय. तर एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यावेळी गटनेते म्हणून त्यांची निवड होईल, शपथ घेतील, अनुमोदन त्या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. गिरीश, आणि आपण पाहतोय की आता